अप्सरा चौकात मोटरसायकल लावण्यावरनं वाद, छबिलदास कपडा मार्केट बंद, व्यापारी ठेलेवाल्यांची पोलीस ठाण्यात धाव. शहरातील अप्सरा चौक परिसरात आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून लोड गाडी चालक व एका दुकानदारामध्ये किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक असलेला हा वाद काही वेळातच वाढत गेला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वादाचे पडसाद छबिलदास कपडा मार्केटमध्ये उमटले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अचानक दुकाने बंद झाल्याने ग्राहकांचीही मोठी गैरसोय झाली. घटनेनंतर व्यापारी व ठेलेवाले मोठ्या संख्येने बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. दोनही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिसरात बंदोबस्त वाढवला. अप्सरा चौक हा शहरातील वर्दळीचा भाग असल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत दोनही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहे. मी मुकेश सुधाकर जैन. मी छबिलदास चौधरी मार्केटमध्ये गाडी लावतो. जेव्हापासून मार्केट झालेलं आहे त्याच्या आधीपासून मी तिथे गाडी लावतो. आता काही दिवसाच्या नंतरून त्यांनी जे डिवायडर टाकलेलं आहे, डिवायडर टाकल्याच्या नंतर पण आम्ही तिथे, आम्हाला नगरपालिका प्रशासनाने दुसरीकडे जागा दिलेली आहे, पण ते जेव्हा देतील तोपर्यंत आम्हाला त्यांनीच सांगितलेलं आहे की बुवा तुम्ही इथे लावा. आम्ही तिथे गाडी लावत आहे. तर जे व्यापारी बांधव जे आहे, जे दुकानदार लोक जे आहे, ते आमच्या गाडीच्या समोरच एकदम गाड्या लावून देत आहे. टू व्हीलर ते आमच्या दुकानाच्या समोर की बुवा गिऱ्हाईक की जेणेकरून यांच्याकडे येऊ नये. आणि त्यांचा आणि आमच्या अध्यक्ष साहेबांचा थोडा वाद झाला सकाळी गाड्या लावाऊनसनी. वाद जसा झाला त्यांचा आणि आमचा, तर त्यांनी तिच्यामध्ये एक दिलीप रामानी करून सनी आहे, त्यांची संगीता लेडीज वेअरची दुकान आहे. तर तो मला बोलला, म्हणे, मी त्याला बोलला, मैंने कहा भाऊ थोड़ी पीछे, मी गाड़ी मांगे के लिए, तो मला बोलला तू हमारे गाड़ी को हाथ काय के लिए लगा रहा, हम तुम्हारे गाड़ियों को हाथ लगाते क्या. मैंने कहा भाऊ हाथ नहीं लगा रहा, मगर फिर भी मी गाडी तुमची मागे घेतोय. म्हटलं जेणेकरून आमच्या दुकानावर 2-4 गिऱ्हाईक काही येतील, जेणेकरून आमचा संध्याकाळचा जे आहे मुलाबाळांचा आमचा प्रपंच चालू शकेल, म्हणून मी गाडी थोडी मागे घेतोय. तो बोले तो मला बोलला, बोले तुम्हाला इथे उभं राहायचा कोणता अधिकार आहे, तुम्हाला इथे उभं राहायचा अधिकार नाही आहे, हे मार्केट आमचं आहे म्हणे. तर मी त्याला एवढंच बोललो फक्त की बुवा आम्हाला अधिकार नाही तर मग मी का पाकिस्तानमधून आलेले आहे का, आम्ही पाकिस्तानमधून आलेले आहे का. ह्या शब्दाचा त्यांनी उलटा अर्थ करून सनी काहीच्या माहिती मीडियामध्ये तुम्हाला दर्शवत आहे आणि तुम्हाला मीडियामध्ये काही उलट सांगून राहिले. आणि हे जे गोष्ट आहे हे ते आमच्याशी आम्ही जीव मुठीमध्ये घेऊन सण तिथे दुकानावर ते थांबतो की जेणेकरून हे केव्हा पण आपल्याशी झगडा करतील आणि दुकाने बंद करतील, भुसावळची सुव्यवस्था बिघडवतील. आम्ही त्याच्याकरता काहीच बोलत नाही. त्यांना हात जोडून सण आम्ही त्यांना सेट करत राहतो, तरी पण ते आमच्याशी खाजवायचे धंदे करताय. आता तुम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आले, कशासाठी आले? आता आम्ही पण त्यांच्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट करणार आहे. आणि ते डायरेक्ट मला शिव्या देतोय तो दिलीप रामानी करून सण जो व्यक्ती आहे, त्यांनी मला पण शिव्या दिल्या. आणि जो आमचे बंधू आहे यांना पण काय बोललेले आहे ते सांगतील तर मला. आज सकाळी 11 वाजता मार्केटमध्ये आम्ही आमचे लोडगाड्या हातगाड्यावर व्यवसाय करत असताना या ठिकाणी काही दुकानदार लोकांनी आमच्या ज्या हॉकर्सवाले ज्या ठिकाणी दुकानं लावतात आपले हॉकर्सवाले, त्या ठिकाणी टू व्हीलरची पार्किंग नसताना सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण टू व्हीलर पार्किंग करून लावलेल्या असतात. तर त्या पार्किंगच्या ज्या गाड्या लागल्या त्या पूर्ण आमच्या दुकानाच्या हॉकर्सवाल्यांच्या पुढे लावलेल्या होत्या. तर आम्ही थोडंसं त्यांना बोललं की तुम्ही ह्या थोड्याशा गाड्या टू व्हीलर मागे घेऊन घ्या, जेणेकरून आम्हाला पण धंदा करता येईल आणि कस्टमरला पण यायला इकडे थोडंसं मोकळी वेळाने एकदम कंजेस्टेड होतं. तिथं पूर्ण पार्किंग नाही आहे तिथं, पण त्यांच्या दुकानदार स्वतः तिथं टू व्हीलर आणून उभ्या करतात. आणि जो बाहेरचा जो कस्टमर येतो त्याला मार्केटमध्ये दुकान म्हणजे सामान घ्यायला गाडी पार्किंग करायला त्याला जागा नसते. तर त्यांना आम्ही एवढंच बोललो, तर ते आमचे आहे ना त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. आणि आमचा जो हॉकर्सवाला तो बोलला त्यांना की आम्ही या ठिकाणी किती वर्ष आले व्यवसाय करतो, तर तुमचा काही या ठिकाणी अधिकार नाही म्हणे. मग तो त्यांना बोलला की साहेब आम्ही तर इथं किती वर्ष आले करतो. तो म्हणे तुम्ही आम्ही का पाकिस्तानामधून आले म्हणे, तुम्ही आम्हाला असं कसं काय म्हणता की तुम्ही या ठिकाणी धंदा करू शकत नाही, व्यवसाय करू शकत नाही. हा तो एवढंच बोलला. पण त्यांनी त्या गोष्टीचं ते हॉकर्सला राजकारण करून हॉकर्सवाल्यांना बदनाम करण्यासाठी त्यांनी तो जो पाकिस्तानचा जो शब्द आहे ते बोलले की हे आम्हाला पाकिस्तानमधून आले असे बोलले. पण असं तसं काही नाही आहे.
हे मसाला मिरची लावून त्या गोष्टीला ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि अकोटना बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. त्यांनी या ठिकाणी कंप्लेंट दिलेली आहे. आता आम्ही पण आमचे सगळे अकोट बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि जो FIR झालेला आहे त्या FIRच्या माध्यमातून आम्ही पण त्या ठिकाणी त्यांच्यावर जे आमच्याकडून जे कारवाई करण्यात येईल, जे गुन्हे दाखल करता येईल ते पण आम्ही या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून पुढे असा वाद होणार नाही याची पण आम्ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. दुकान सोडून मी तिकडे गेलो तर पाहतोय तर कमीत कमी हे 15 ते 20 जणांचा जमाव. काय करायचं हे उखाडून घ्या आम्हाला, म्हणजे एकदम. आणि जे दुकानदार नवी होते ते बाहेरून नगरसेवक जे बात्रा साहेब आले होते त्यांच्यासोबत अजून 2-4 जण जे होते तर ते पण माझ्या अंगावर धावून आले. म्हणजे नाही अंगावर आले तर त्यांना 2-3 जणांनी आवरलं. कमीत कमी 15 ते 20 जणांचा जमाव माझ्या अंगावर धावून आला. नगरसेवक बात्रा साहेब म्हणजे जे तुम्हाला उखाडायचं ते उखाडून घ्या, आम्ही पाकिस्तानाहून आलेलो आहे, काय करायचं म्हणे तुम्हाला. म्हटलं आम्ही असा शब्द हा बोललेलाच नाही, मी तिथं होतो. हा भाऊ काय बोललाय तिथं, ते भाऊ बोलले की तुमचं इथं हक्क नाही आहे गाड्या लावायचा. तर हा भाऊ काय बोलला, आम्ही काय पाकिस्तानाहून आलेलो का की आमचा इथं हक्क नाही आहे, आम्ही तर इथले स्थानिक. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी वेगळा अर्थ पकडून घेतला आणि तोच वाद सोडवण्यासाठी मी तिथं होतो. तर हे 15 ते 20 जणांचा जमाव डायरेक्ट चालून आला आणि म्हणजे नगरसेवक म्हणून सोबतच नाही, हे तर गुंडगिरी झाली एक प्रकारे. नगरसेवकाचं असं काम आहेच नाही, पण हे राजकारण चालू आहे आता. कोणते नगरसेवक? बात्रा साहेब आपले जे आम्हाला कॅन्सर बोलले होते, मग मी त्यांना एकच शब्द सांगितला, म्हटलं कॅन्सर सर हा माणसासोबतच जातो, आम्ही कॅन्सर आहेत म्हटलं. मग त्यांना तेच लागून गेले. मग ते 15 ते 20 लोक जमाव चालून येतोय आमच्या अंगावर. आता तुमची पुढची मागणी काय? मागणी काय आहे, आम्हाला नगरपालिका प्रशासन आता बसलेलं आहे, ते आम्हाला व्यवस्थित आखणी आखून दिलं. आम्हाला पण पोट भरायचे, त्यांना पण पोट भरायची. आमची हात जोडून विनंती आहे, आमच्या मागे बी खूप टेन्शन आहे, तुमच्या मागे बी रोज पोट भरा आणि सुखाने आम्हाला धंदा व्यवसाय करू द्या तिथं. त्यातले काही लोक आम्हाला नगरपालिकाने तुम्हाला दुकाने वगैरे दिले होते, काय पुढचं नगरपालिकांनी काय केलं होतं? आम्हाला ज्या वेळेला आमचे या ठिकाणी संजूभाऊ सावकारे वस्त्रोद्योग मंत्री होते त्या टायमाला त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणून, ज्या ठिकाणी आम्ही पूर्वीपासून 20 ते 25 वर्षाला व्यवसाय करतो आहे, पण काही दुकानदार आणि नगरसेवक यांना त्या ठिकाणी आम्ही नकोसे झालेलो आहोत. तर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला तिथून उचलून आपलं जे जैन मंदिर आहे भाजी मार्केटसमोर आम्हाला तिथं जागा दिलेली आहे. तर मागे आम्ही त्या विषयावर उपोषण पण केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी जागा अलॉट पण केलेली होती आणि ते पंचायती भवन वाडा आहे त्या ठिकाणी आमची सोडत पण म्हणजे लकी ड्रॉ पण झालं, आम्हाला जागेचं वाटप पण झालेलं आहे. पण विषय असा आहे की ते जागेचा जे वाद आहे तो अजून म्हणजे त्या ठिकाणी अजून काहीच काम झालेलं नाही. त्यांनी आम्हाला खूप आश्वासन दिलं होतं मंत्री साहेबांनी आणि नगरसेवक लोकांनी की तुम्हाला आम्ही तिथं डोमसारखं मार्केट तयार करून देऊ, तिथं CCTV कॅमेरे लावून देऊ, तुम्हाला सगळ्या तिथं त्या सुविधा देऊ, त्यानंतर आम्ही तुमचं तिथं पुनर्वसन करू, हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता. पण त्या ठिकाणी फक्त असं ते अतिक्रमण काढलं, ते अतिक्रमण त्या लोकांचं होतं, त्यांना पण त्यांनी बेरोजगार केलं आणि आम्हाला पण आता बेरोजगार करण्याचा प्रयत्न करताय. आणि ज्या ठिकाणी ते अतिक्रमण काढलं त्या ठिकाणी फक्त ओटे बनवले आहे, ते पण निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि त्याची कुठली निविदा न काढता त्यांनी ते एका त्यांच्या नगरसेवकाच्या माणसाला, त्या वरच्या माणसाला तो कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्याची पण चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. ते सर्व बेकायदेशीर आहे आणि ते सुविधांचा अभाव आहे. त्या ठिकाणी आम्हाला जोपर्यंत नगराध्यक्ष साहेब येणार नाही इथं आणि आमच्या सगळ्या या गोष्टी या ठिकाणी आमची बैठक होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, मोर्चे काढू आणि आम्ही या ठिकाणी मोठ्या मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं, बाबासाहेबांचे संविधान दिलेलं आहे त्या मार्गाने आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन मोर्चे करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.